नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. उत्पादन शुल्क विभागाची जाहिरात तुम्हाला सगळ्याला माहिती लवकरच येणार आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या 4 पदांसाठी ही जाहिरात असणार आहे वेगवेगळ्या आणि 5 पदांसाठी. ह्या 5 पदांसाठी जाहिरात असणार आहे. ही जाहिरात नेमकी कशा पद्धतीने येईल आणि तुम्ही फॉर्म नेमके किती भरू शकता, एका पदासाठी 2 फॉर्म भरू शकता का, या सगळ्या डिटेलमध्ये आपण माहिती पाहणार आहेत. तसंच एक नवीन अपडेट सुद्धा तुमच्या समोर आणणार आहे. तर ही संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माहिती फायदेशीर वाटत असेल तर व्हिडिओ लाईक करा, मित्रांपर्यंत पोहोचवा. दारूबंदी पोलीस किंवा उत्पादन शुल्कच्या प्रामुख्याने तुम्हाला माहिती असेल की आत्ताच्या अधिवेशनामध्ये विभागाच्या मंत्री सुनेत्राताई पवार यांनी सांगितलेलं की भरती प्रक्रियेची प्रोसेस चालू आहे आणि 1232 पद भरले जाणार अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दल सुद्धा अपडेट देणार, नेमके तेवढेच पद असणार आहेत का, त्याच्यामध्ये बदल होणार आहे ते सुद्धा पाहू. त्याच्या अगोदर जर तुम्ही दारूबंदीची तयारी करत असाल तर आपण किंगफिशर बॅच नावाची आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवर बॅच लॉन्च केलेली आहे आणि ती बॅच जी आहे त्याच्यामध्ये दर्जेदार शिक्षक तुम्हाला शिकवणार आहेत. अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहे त्याच्यामध्ये, तुम्ही किती वेळेस ते व्हिडिओ पाहू शकता. होमवर्क नोट्स तुम्हाला त्याच्यामध्ये दिल्या जाणार आहेत. डिटेल पूर्ण अभ्यासक्रम घेतला जाणार आहे. झालेल्या मागच्या सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण घेतलं जाणार आहे आणि टेस्ट सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला सराव टेस्ट सुद्धा असणार आहेत. महाराष्ट्र अकॅडमीवरची दर्जेदार शिक्षकाची टीम ही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे जर कुणाला दारूबंदी पोलीसची बॅच जर पाहिजे असेल तर त्यांनी आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप नक्की डाउनलोड करा, ती बॅच तुम्ही घेऊ शकता. आणि जे वनरक्षक आणि दारूबंदी या दोन्हीची एकत्रित तयारी करतात त्यासाठी खास ऑफर आहे. दोन्ही बॅच मिळून म्हणजे ब्लॅक पॅन्थर ही वनरक्षकची बॅच आहे आणि दारूबंदी पोलीस या दोन्ही कॉम्बो जर घेतला तुम्हाला तर 700 रुपयाला फक्त ती बॅच तुम्हाला आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ऍपवर उपलब्ध आहे. कॉम्बो बॅच मध्ये तुम्हाला फायदा जास्त होणार आहे. लक्षात आलं. आता बघा, दारूबंदी पोलीस साठी आपलं उत्पादन शुल्क विभागाचं पेपर सोल्युशन हे दारूबंदी विभागाचे झालेले मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिकेचं डिटेल विश्लेषण असणारं पुस्तक आहे. हे महाराष्ट्र पब्लिकेशनचं पुस्तक आहे. लवकरच पुढच्या आठवड्यामध्ये हे पुस्तक तुम्हाला उपलब्ध होईल. सगळे प्रश्नांचं विश्लेषण असणारं एकमेव पुस्तक आहे दारूबंदीचं, लक्षात ठेवा. आणि डिटेलमध्ये विश्लेषण सर्व प्रश्नपत्रिका याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. तसंच दारूबंदी विभागाची तांत्रिक माहिती सुद्धा या पुस्तकामध्ये असणार आहे. मार्केटमध्ये गेले आल्यानंतर जाऊन बघा, आवडलं तर घ्या. सगळ्याच पदासाठी दारूबंदीचे फायदेशीर ठरणार आहे. आता आपल्या मेन मुद्द्याकडे जाऊया आपण. दारूबंदी विभागाचे जी भरती येणार आहे त्या भरतीमध्ये महत्वाचे पद येणार आहेत. कोणते तर हे 4 पदांची एकत्रित जाहिरात येणार आहे, बरोबर आहे का. ह्याचे मिळून 1232 पद असणार आहेत असं सांगितलेलं आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, या पदामध्ये वाढ सुद्धा होऊ शकते. आता तुम्ही म्हणाल सर कसं काय म्हणतात वाढ होऊ शकते, तर बघा, जसं की महसूल विभागाचा आकृतीबंध आता आलेला आहे आणि महसूल विभागाच्या आकृतीबंधाबरोबरच वेगवेगळ्या विभागाचे सगळ्याच विभागाचे नव्याने आकृतीबंध येणार आहेत. जर उत्पादन शुल्क विभाग जो आहे याचा जुन्या आकृतीबंधानुसार जर ह्या 1232 जागा असतील तर नक्कीच नवीन आकृतीबंध सुद्धा याचा येणार आहे आणि नवीन आकृतीबंधानुसार नक्कीच याच्या जागा ह्या जास्त येतील. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, 1232 जागा तर फिक्सच आहेत आणि आकृतीबंध नव्याने आला तर या जागामध्ये वाढ होऊ शकते. 2000 प्लस सुद्धा या जागा जाऊ शकतात. लक्षात येत आहे. त्याच्यामुळे तयारीत राहा. जाहिरात किती दिवसात येते त्याच्यावर सुद्धा डिपेंड आहे. जर पुढच्या काही दिवसात लवकर जर जाहिरात आली नाही आणि 10-15 दिवस लेट जर झाली तर आपण समजून जायचं की नवीन आकृतीबंधानुसार जागामध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे तुम्ही तयारी करताय, आणखी जोमाने करा, पॉझिटिव्हिटीने करा. खूप याच्यामध्ये खूप चांगलं पद आहेत, हे खूप फायद्याचे पद आहेत. तुम्हाला सर्वांना आपण याच्या अगोदर व्हिडिओमध्ये माहिती त्याच्याबद्दल सांगितलेली आहे. आता मेन मुद्द्याकडे वळूया आपण. अनेक विद्यार्थ्यांचा मला एक प्रश्न आला वेगवेगळ्या कमेंटच्या माध्यमातून की आम्ही किती फॉर्म भरू शकतो याचे. जर एक लक्षात ठेवा, जसं की पोलीस भरती ही जिल्ह्यानुसार येते किंवा आयुक्तालय असेल तर शहराची येते. वनरक्षक भरती ही वनवृत्तानुसार येत असते. महाराष्ट्राचे वेगवेगळे वनवृत्त पाडलेत आणि प्रत्येक वनवृत्ताची वेगळी वेगळी जाहिरात येते. तुम्हाला पाहिजे तिथं तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता. अशा प्रकारची भरती प्रक्रिया असते. पण उत्पादन शुल्क विभागाची भरती राज्य संवर्गाची येते, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात मिळून एकच जाहिरात असते आणि तुम्ही सगळ्या महाराष्ट्रासाठी म्हणून फॉर्म भरता. त्यामुळे एकाच पदासाठी 2 फॉर्म तुम्ही भरू शकत नाही. याच्यामध्ये लक्षात येते, लक्षात ठेवा, एकाच पदासाठी 2 फॉर्म भरू शकत नाही. पण तुम्ही इथं जे 4 वेगवेगळ्या पद आहेत आणि त्या पदासाठी जाहिरात येते आणि तुम्ही 4ही पदाला जर क्वालिफाय असाल त्याच्या पात्रतेमध्ये तर तुम्ही 4 वेगवेगळे फॉर्म भरू शकतात. अनेक विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे की जवान आणि वाहन चालक असे 2 वेगवेगळे पद येतं, या दोन्हीला आम्ही फॉर्म भरू शकता का. 100% तुम्ही दोन्हीलाही फॉर्म भरू शकता. म्हणजे वाहन चालकचाही फॉर्म भरू शकता आणि जवानचा सुद्धा फॉर्म भरू शकता. पण फक्त जवानचेच 2 फॉर्म किंवा फक्त वाहन चालकचेच 2 फॉर्म
अशा प्रकारे करू शकत नाहीत. फक्त तुम्ही त्याला मग पात्र पाहिजेत. जसं की बघा आता लघुलेखक निम्न श्रेणी याची पात्रता काय आहे, तर इंग्रजीची 40 आणि मराठीची 30 टायपिंग तुमची पाहिजे. लघुटंक लेखक सुद्धा सेम टायपिंग पाहिजे त्याला, इंग्लिश 40 मराठी 30. त्यानंतर जवान राज्य उत्पादन शुल्क याला फक्त तुम्ही 10वी उत्तीर्ण पाहिजेत. बाकीच्या पात्रतेचा आपण व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ जाऊन बघा. खूप महत्वाची डिटेलमध्ये माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. 10वी तुम्ही पास पाहिजेत. मग बाकी शारीरिक पात्रता वगैरे सोडून द्या, इथं आता डबल ते रिपीट करत नाही. दुसरा व्हिडिओ आपला आहे तो बघू शकता तुम्ही. आणि जवान आणि वाहन चालकला तुम्हाला 7वी पास आहेत. अजून एक 5वं पद आहे याच्यामध्ये, चपराशी. ते पद राहिलंच इथं, 7वी पास येतं. आणि फक्त 7वी पास प्लस LMV, इथं सांगतो तुम्हाला, LMV हे लायसन तुमच्याकडे पाहिजे. म्हणजे 4 चाकी हलकं वाहन चालवण्याचा परवाना पाहिजे तुमच्याकडे. जर तुमच्या LMVचं लायसन पण आहे तर तुम्ही वाहन चालकचा फॉर्म भरू शकता आणि उत्पादन शुल्कचा सुद्धा फॉर्म भरू शकता. लक्षात येत आहे, अशा पद्धतीने आहे. आणि चपराशीची पात्रता 10वी. बाकीच्या दोन्ही पदाची सुद्धा शैक्षणिक पात्रता 10वीच आहे, पण टायपिंग पण पाहिजे. चपराशीची सुद्धा 10वीच आहे. तुम्ही म्हणाल आम्ही वेगवेगळे 4-5 फॉर्म भरू शकतो, ठीक आहे. तुम्ही चपराशी तर सगळेच भरू शकतात, कारण की तिथं तर मग शारीरिक पात्रता नाहीये, उंची वगैरे काही मर्यादा नाहीये. उंचीची शारीरिक पात्रतेची जी मर्यादा आहे ही फक्त 2 पदालाच पात्रता आहेत, ह्या जवान आणि वाहन चालक आणि जवानला. बाकीच्याला शारीरिक पात्रता कोणतीही नाहीये. चपराशीला नाहीये, लघुलेखकला नाही, लघुटंक लेखकला नाही. पण ह्या दोन्हीला टायपिंग आहे. चपराशीला फक्त 10वीच आहे. म्हणजे तुम्ही एक सोबत एक तर फिक्स आहे की तुम्ही 2 फॉर्म तर सहज भरू शकता. कोणते चपराशीचं आणि जवानचा. प्लस तुमच्याकडे लायसन आहे तर तुम्ही मग वाहन चालकने जवानचा भरू शकता. आणि प्लस तुमच्याकडे टायपिंग आहे तर 5च्या 5 फॉर्म तुम्ही भरू शकणार आहे. लक्षात येत आहे. तुम्ही म्हणा शिक्षक सर ठीक आहे, तुम्ही 5चे 5 फॉर्म भरू शकता, पण अभ्यासक्रमाचं काय? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या 5 पदाचा परीक्षेत प्रश्न विचारण्याचा पॅटर्न सेमच आहे. म्हणजे चपराशी पदाचे प्रश्न आणि टायपिंगवर असणाऱ्या लघुलेखकचे प्रश्न, दोन्हीच्या प्रश्नांचा दर्जा समानच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास वेगळा करायचा नाहीये. त्यामुळे तुम्ही जेवढ्या पदाला, जेव्हा जाहिरात येईल तेव्हा जेवढ्या पदाला क्वालिफाईड त्या प्रत्येकाचा एक फॉर्म भरू शकता. लक्षात ठेवा. म्हणजे टायपिंग झालेली, तुमच्याकडे लायसन पण आहे आणि तुम्ही 10वी पास आहेत, सगळे फॉर्म भरू शकता एक. म्हणजे 5 परीक्षा तुम्ही वेगवेगळ्या देऊ शकता. लक्षात येत आहे. हे अनेक विद्यार्थ्यांचं याच्या मनामध्ये कन्फ्युजन होतं दारूबंदी विभागाच्या बाबतीमध्ये. त्यामुळे तुम्ही जेवढ्याला क्वालिफाय, मी तुम्हाला सांगत असतो, तुम्ही एखाद्या परीक्षेत सक्सेस नाही झाला, तुमचं टार्गेट होतं, पण फॉर्म भरत चला. तसं इथं सुद्धा तुम्ही ज्यावेळेस जाहिरात येईल तेव्हा फॉर्म भरा. लक्षात. अशा पद्धतीने फक्त एकच आहे, चपराशीचा जो आहे ते चपराशीचे 200 प्रश्न आहेत आणि 200 गुण आहेत. आणि बाकीच्याची लेखी परीक्षा फक्त 120 मार्काचीच आहे. आणि टायपिंग टेस्ट नंतर 80 मार्काच्या 2 पदाला आहे आणि याला ग्राउंड 80 मार्काचं आहे. म्हणजे ह्या 2 पदाला, म्हणजे जवानला आणि वाहन चालकाला ग्राउंड आहे आणि ग्राउंड 80 मार्काचं आहे, 120 मार्काची लेखी. आणि ह्या लघुलेखक आणि लघुटंक लेखकला ग्राउंड नाहीये, पण टायपिंग स्किल टेस्ट आहे त्याला 80 मार्काची आणि 120 मार्काचीच लेखी. म्हणजे चारीचाही पेपरचा पॅटर्न सेम आहे, विषय सुद्धा सेम आहेत. फक्त चपराशी जे पद आहे ना पोरांनो, तिथं 200 प्रश्न आहेत आणि 200 मार्क आहेत आणि निगेटिव्ह मार्किंग सगळ्यालाच आहे इथं. त्याच्यामुळे सगळ्याचा पॅटर्न सेम आहे. त्यामुळे जिथं जिथं तुम्ही क्वालिफाय होता तो प्रत्येक फॉर्म या ठिकाणी तुम्ही भरू शकता. हे महत्वाचं कन्फ्युजन तुम्हाला सांगायचं होतं. आणि त्याच पद्धतीने दुसरं म्हणजे जागा सुद्धा 1232 प्लस होऊ शकतात जर नव्याने आकृतीबंध येणार असेल तर. आणि सगळ्याच विभागाचे नव्याने आकृतीबंध येत आहेत. उत्पादन शुल्कचा सुद्धा नक्कीच नव्याने आकृतीबंध येईल. लक्षात येत आहे. त्यामुळे कारण ह्या 1232 जागा रिक्त पदांच्या ज्यावेळेस अहवाल मागवला होता हा 8-9 महिन्यापूर्वीच आहे. आणि 8-9 महिन्याच्या अगोदर त्याच्यानंतर मग फडणवीसांनी घोषणा केली होती की नव्याने सगळ्या विभागाचे आकृतीबंध तयार केले जातील 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये. आणि जर आकृतीबंध दारूबंदी विभाग म्हणजे उत्पादन शुल्क विभागाचा जरी तयार करायचा असेल तर तो झालेला असेल ऑलरेडी तयार, फक्त पब्लिकमध्ये आलेला नसेल. जसा महसूलचा पब्लिकमध्ये आलेला आहे आता. अशा पद्धतीने त्याच्यामुळं तयार राहा, अभ्यास करा. लक्षात. याच्यासाठी तुम्हाला माहिती सांगितलं, बॅच सुद्धा आहे आपल्याकडं, किंगफिशर बॅच. दर्जेदार टीम तुम्हाला त्या ठिकाणी शिकवणार आहे, मार्गदर्शन करणार आहे. आणि पुस्तक सुद्धा आपलं मार्केटमध्ये एकमेव पुस्तक असणार आहे की ज्याच्यात प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण असणार आहे. आणि याचा पॅटर्न तुम्ही प्रश्नपत्रिका जर बघितल्या असल्या तर खूप अवघड आहेत प्रश्नपत्रिका. पोलीस भरती, वनरक्षक, नगर परिषद, तलाठी याच्यापेक्षा याचे प्रश्न खूप अवघड आहेत. त्यामुळे तुम्हाला प्रश्नपत्रिका बघणं मस्टच आहे. त्यासाठी आपलं हे पुस्तक सुद्धा येतंय. आणखी आता जसं हा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न होता की 2 फॉर्मच्या बाबतीमध्ये, तसे दारूबंदी बद्दल आणखी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा.
ठीक आहे. आणखी तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये सांगा. त्या अडचणी आपण अशाच पद्धतीने व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. धन्यवाद.